गोवा म्हणजे फक्त समुद्र किनारा बीच असे मला वाटायचे, पण यावेळी मी जो गोवा पाहिला तो अगदी वेगळा होता. म्हणूनच मी भेट दिलेल्या ठिकाणांची धावती सफर तुम्हाला घडवणार आहे. छोटासाच व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. ढग फिरती अवती भवती, न्यारीच दुनिया सभोवती. तुम्हाला कळले असेलच, मी विमानात बसले आहे. किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी. एकदम भारी मज्जा वाटते. मी चालले गोव्याला. विमानतळावरून मी पोचले सनातन आश्रमात. हा आहे गोवा येथील रामनाथी मधील सनातन आश्रम. 2 दिवस मी इथे होते. हे सुंदर दृश्य तुम्हाला दिसते, त्याहून जास्त आनंद आणि प्रसन्नता या आश्रमात प्रवेश करताच आपल्याला मिळते. गोष्टींच्या पुस्तकातून भेटलेला देव ही काही कल्पना नाही, तर तो प्रत्यक्षात आहे, यावर इथे माझा विश्वास बसला. देवाची प्रार्थना करणं, चांगलं वागणं, दुसऱ्यांचा विचार करणं, इतरांशी प्रेमाने बोलणं, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी कोणी न सांगता मला इथे शिकता आल्या. गोव्यातील एका छान सुरुवातीनंतर आता मी आली आहे श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिरात. हे मंदिर गोव्यातील फोंडा तालुक्यातील कवळे गावात आहे. देवीचे मूळ मंदिर पोर्तुगीजांनी 1564 साली नष्ट केले होते. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी 1730 मध्ये हे मंदिर इथे बांधले. हातात 2 सर्प, प्रत्येक हातात एक विष्णू आणि शिव असे शांतादुर्गाचे रूप आहे. आता मी आले सनसेट पाहायला. हा आहे दक्षिण गोव्यातील कोलवा बीच. बीचवर आले म्हटल्यावर लाटांसोबत थोडीशी मस्ती करणे तर आलेच, पण लाटाही आता दमलेल्या वाटतायत. दिवसभर थकून आता हौच किनाऱ्यावर विसावायला येत आहेत. चित्रात दिसतात तसे लालसर केशरी पिवळे रंग इथे पसरले. मी आता उभी आहे नेचर रेस्ट रिसॉर्ट मध्ये. माझ्या आधीच्या व्हिडिओत अगदी डिटेलमध्ये मी याविषयी तुम्हाला सांगितले, त्यामुळे फार काही सांगत नाही. पक्षी, निसर्ग यामुळे ही जागा मस्त आहे, पण इथली सगळी माणसंही खूप छान आहेत. आता मी जाते गोव्यातील मांडवी नदीवरील दूधसागर धबधबा पाहायला. अभयारण्यात हा धबधबा असल्याने अशी जंगलातून वाट काढत तिथे जावे लागते. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. अनेक पिक्चरमध्ये दूधसागर धबधबा दाखवण्यात आलाय. इथे येऊन हा कोसळणारा धबधबा बघणे एकदम भारी वाटते. हे तांबडी सुर्ला, गोवा येथील महादेवाचे मंदिर. गोव्यातील इतर मंदिराच्या तुलनेत हे मंदिर आकाराने लहान असले तरी ते खूप प्राचीन म्हणजे 13व्या शतकातील आहे. मंदिरात खूप कोरीव कामे आणि देवदेवतांच्या आकृत्या काढलेल्या आहेत. बाजूला वाहणारा सुंदर ओढा आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे येथे अजून छान वाटते. गोव्यात ओपन जीप मधून केलेली जंगल सफारी तर भारीच होती. जंगलातील झाडे तर पाहिलीच, पण सोबतच विविध मसाल्यांची झाडे, फुलझाडे अशी अनेक प्रकारची झाडे बघून त्याची माहिती घेता आली. तिथे आजूबाजूला पडलेले दगडगोटे उचलून त्यावर समोर दिसणारा निसर्ग चित्रातून मांडण्याची मज्जा तर न्यारीच होती. नाईट सफारी केली बरं का. यावेळी बिबट्या, सांबर अशा मोठ्या प्राण्यांसोबतच रात्री वावरणारे इतर छोटे प्राणी, पक्षी अगदी जवळून पाहता आले. एकूणच माझी गोवा सफर छान झाली.
तुम्हाला हा गोवा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. आणि हो, मित्रमंडळींना पण सांगा. पुन्हा भेटूया लवकर.